हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. FYचा जो पेपर झाला आपला भाषा अध्ययन अध्यापन शास्त्र 13 तारखेला, त्याचं या ठिकाणी 1 मार्क्स डिस्कशन करूया. चुटकीबरोबर होतं सगळ्यात पहिलं 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. बरोबर, आपली जी काय स्मार्ट बोर्डवर मी क्वेश्चन पेपर ॲनालिसिस केली त्यावर हा क्वेश्चन मी तुम्हाला सांगितलेला होता, म्हणजे 1 मार्क्सचं या ठिकाणी आलेलं होतं मी सांगितल्यापैकी. लहान वर्गात विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह वाढवण्यासाठी वाचनपट्ट्यांचा फारसा उपयोग होत नाही. चूक. वर्गीकरण व विश्लेषण करण्यासाठी श्रवणाची सवय लावावी. बरोबर. त्यानंतर आहे सेकंड, गट बगट जोड्या जुळवायच्या होत्या. कृतीयुक्त अध्यापन पद्धती, ज्याला आपण लर्निंग बाय डुईंग म्हणतो, हे जॉन डुईनी पण दिलेलं आहे आणि डेव्हिड हॉर्सबर्गने सुद्धा म्हटलेलं आहे. शब्द पद्धती जी आहे त्याचं अर्थपूर्ण शब्दांची काढ. तिसरं आहे प्रत्यक्ष कार्यात्मक पद्धत, हेरॉल्ड ई पाल्मर. त्यानंतर आहे खालील गटातील शब्द योग्य क्रमाने लिहायचा होता. भरपूर विद्यार्थी इथे ऑडमॅन आउट करून आलेले आहे आन्सर अशा प्रकारे. ठीक आहे, तर हे असं आन्सर नाही आहे. शब्दांचा जो काही क्रम आहे तो लिहायचा आहे. यामध्ये अभ्यासक्रम 1 नंबर येतं. त्यानंतर असणार आहे पाठ्यक्रम, त्यानंतर पाठ्यपुस्तक आणि लास्ट आहे आशय. त्यानंतर खालच्या याच्यामध्ये असणार आहे पहिल्यात जे आहे ते शब्दयोगी अव्यय, त्यानंतर क्रियाविशेषण, त्यानंतर आहे उभयन्यायी आणि लास्ट आहे केवळ प्रयोगी. अशा प्रकारे याचा क्रम जो होता तो लावायचा होता. 60 ते 80 शब्दांमध्ये आन्सरमध्ये बघा 2 भाषिक खेळ स्पष्ट करायचे होते. मातृभाषेचं महत्त्व मी दिलं होतं IMP म्हणून. चांगल्या पाठ्यक्रमाचे निकषसुद्धा IMP म्हणून दिलेले होते. मराठी विषयाचे अध्यापन परिणामकारक होण्यासाठी तुम्ही संदर्भ ग्रंथांचा वापर कसा कराल ते लिहायचं होतं. ठीक आहे, मराठी भाषा अध्यापनाच्या उद्दिष्टांचे वर्ग करून स्पष्टीकरण द्यायचं होतं. पाठ नियोजन करताना कोणता काळजी घ्याल हाही एक मी IMP म्हणून दिलेला होता. लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी कोणते उपक्रम राबवाल हेही मी IMP म्हणून दिलेलं होतं. त्यानंतर याला और क्वेश्चन जो होता, भाषा प्रयोगशाळाचे 6 फायदे लिहायचे होते. कृतीयुक्त अध्यापन पद्धती माहिती सांगून व्याकरण अध्यापनासाठी तिचा वापर कसा कराल हे लिहायचं होतं. त्याला और जे होतं, वाचन कौशल्य सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाच्या आकरिक मूल्यमापनाचा वापर तुम्ही कसा कराल. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन होता 200 ते 250 मध्ये भाषा जी आहे मराठी भाषा या शिक्षक होण्याच्या नात्याने किंवा मराठी भाषा शिक्षक या दृष्टीने तुमची जी काही गुण जी आहे ती कोणती गुणं तुमच्यामध्ये असायला हवी हा मी तुम्हाला IMP दिला होता. यात और जे होतं, मराठी भाषा अध्यापन करताना तुम्ही वर्गात वातावरण निर्मिती कशी तयार कराल हा सुद्धा मी तुम्हाला और दिलेला होता. मराठी अध्यापन पद्धतींची नावे सांगून नाट्यकरण पद्धतीचे फायदे किंवा गुण लिहायचं होतं. हेही मी तुम्हाला IMP म्हणून दिलेलं होतं आणि हे सुद्धा दिलेलं होतं. दृकश्राव्य साधनांची प्रकारे उदाहरण स्पष्ट करा. म्हणजे या ठिकाणी जवळपास 12 मार्क्सचे सगळेच क्वेश्चन मी तुम्हाला IMP म्हणून दिलेले होते. या ठिकाणी जवळपास तुम्हाला 3 आणि 3 6 मार्क्सचे या ठिकाणी IMP म्हणून मी तुम्हाला दिलं होतं. 18 मार्क्स झाले. इथे तुम्हाला दिलं होतं याचे हा IMP दिला होता, मराठी भाषेचे महत्त्व आणि चांगल्या पाठ्यक्रमाचे निकष तर जवळपास 22 मार्क्स आणि हा 1 मार्क्सचा जर विचार केला तर 23 मार्क्सचं मी तुम्हाला IMP या ठिकाणी दिलेले होते. जर तुम्ही व्यवस्थितपणे केलेले असेल तर 23 मार्क्स तुम्हाला या ठिकाणीच पडतात. आय होप की पेपर तुम्हाला चांगला गेलेला असेल. भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.